मोटरसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद, 3 आरोपी अटकेत. 6,40,000च्या 18 मोटरसायकली जप्त. नंदुरबार शहर गुन्हे शोध पथकाची कारवाई. नंदुरबार, धुळे, गुजरात व मध्य प्रदेशातील 8 गुन्हे उघड. नंदुरबार शहरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शहर पोलिसांना यश आलं. 3 आरोपींना अटक करण्यात आली. आरोपीकडून तब्बल 6,40,000 रुपये किमतीच्या 18 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे नंदुरबार, धुळे, गुजरात, मध्य प्रदेश येथील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण 8 गुन्हे उघडकीस आले. याबाबत अधिक माहिती अशी की 14 फेब्रुवारी 2026 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक सायंकाळी शहरात पेट्रोलिंग करत असताना शास्त्री मार्केट परिसरात एक इसम काळ्या रंगाची होंडा शाईन मोटरसायकल संशयास्पद अवस्थेत घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून नाव विचारलं असता त्यानं रवींद्र आबा धनगर वय 28 राहणार अक्कराळे, पोस्ट रनाळे, तालुका जिल्हा नंदुरबार असं सांगितलं. मोटरसायकलची कागदपत्र मागितल्यावर तो उडवाउडवीची उत्तर देऊ लागल्यानं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 207/26 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी रवींद्र धनगर यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यानं आपल्या 2 साथीदारांसह मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी समाधान पंडित कोळी वय 23, सागर पंडित कोळी वय 26 दोघे राहणार आरावे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे यांना ताब्यात घेतलंय. सखोल चौकशीत या आरोपीने नंदुरबार, धुळे, गुजरात व मध्य प्रदेश या विविध ठिकाणाहून मोटरसायकली चोरी केल्याचं उघड केलं. पोलिसांनी आरोपीकडून एकूण 18 मोटरसायकली जप्त केल्या असून त्यांची अंदाजे किंमत 6,40,000 रुपये इतकी आहे. दरम्यान जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकली नंदुरबार शहर पोलीस ठाणे आवारात ठेवण्यात आल्या असून संबंधित वाहन मालकांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी केलंय. कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश देसले व शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक भुवनेश मराठे तसेच शोध पथकातील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई केली. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार.